या नवीन वर्षातली पहिली संकष्टी 6 जानेवारी 2026 रोजी येते आहे. पहिली संकष्टी म्हणजेच अंगारकी संकष्टी. अंगारकी संकष्टी म्हणजे काय? अंगारकी संकष्टीचं व्रत कसं करावं? या संपूर्ण गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणारच आहोत. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. येणारं नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये येणारी संकष्टी ही अंगारकी संकष्टी असणार आहे. म्हणजे या वर्षाची सुरुवात आणि वर्षाची सांगता अशी दोन्हीही अंगारकी संकष्टीनेच होणार आहे. अंगारकी संकष्टी म्हणजे की या संकष्टीचं व्रत केल्यानं 21 संकष्टी केल्याचं पुण्य मिळतं. संकष्टी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं गेलेलं आहे की अंगारकी संकष्टीला जर तुम्ही मनापासून पूजा केली तर तुमची इच्छित फलप्राप्ती होत असते. जर कोणाला काही अडचणींमुळे प्रत्येक महिन्याची येणारी संकष्टी करणं जर शक्य नसेल तर त्यांनी फक्त अंगारकी संकष्टीचं व्रत केलं तरी त्यांना 21 संकष्टी केलेल्याचं पुण्य हे मिळत असतं. इतकं महत्त्व या अंगारकी संकष्टीला आहे. आणि या वर्षाची पहिल्याच महिन्यातील पहिल्या संकष्टी ही अंगारकी संकष्टी येते आहे. तर आपल्याला नाही कुठली सेवा जमली तर यावर्षी अंगारकी संकष्टीला मी ज्या काही सेवा सांगते त्यातील एक तरी सेवा अवश्य करा. 2026ची पहिली चतुर्थी हीच अंगारकी संकष्टी आलेली आहे. पौष महिन्यातच हा अंगारक योग आलेला आहे. पौष महिन्यात आलेल्या या अंगारक योगामुळे अंगारकी संकष्टीला यावेळी खूप असं महत्त्व आहे. तुम्हाला जर तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल तर यावर्षी अंगारकी संकष्टीला गणपती बाप्पांची अवश्य सेवा करा. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला हा अंगारक योग जुळून आलेला आहे. हे अतिशय शुभ आणि प्रगतिकारक मानलं गेलेलं आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या प्रगतीसाठी ज्या काही सेवा कराल त्या गणपती बाप्पांपर्यंत पोहोचतील आणि तुमची इच्छित फलप्राप्तीही होणार आहे. या दिवशी चंद्रोदय हा रात्री 9:22 आहे. 2026च्या या अंगारकी संकष्टीला मनोभावे जर तुम्ही गणपती बाप्पांची सेवा केली तर तुमच्या मनोकामना तर पूर्ण होतीलच, पण तुमच्या आयुष्यातील सगळी संकटही दूर होतील. कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं गेलेलं आहे. गणपती बाप्पांच्या सेवेने आयुष्यात कोणत्याही प्रकारचं विघ्न उरत नाही. तर या अंगारकी संकष्टीला आपण आपल्या नवऱ्यासाठी, मुलासाठी आणि घरासाठी काही सेवा करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची कशा पद्धतीनं साधी सोपी पूजा करायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. अंगारक म्हणजे मंगळ. ज्यांना मंगळ ग्रहाचा त्रास आहे त्यांनीही अंगारकी संकष्टी अवश्य करावी, म्हणजे त्यांचा हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होत असतो. जो कोणी संकष्टीचं व्रत हे अगदी मनापासून करतो आणि चंद्रोदयाला म्हणजेच उद्याच्या संकष्टीला 9:22 चंद्रोदय आहे, तर चंद्रोदय तिथीला चंद्राला ओवाळून किंवा चंद्राला अर्घ्य देऊन जो कोणी उपास सोडतो त्याच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होत असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा इष्ट आणि प्रिय देव म्हणजे आपला गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाची सेवा यशप्राप्ती, नोकरी प्राप्ती, आयुष्यातील जी संकट आहेत ती संकट हरण व्हावी, विघ्नहरण व्हावी यासाठी केली जाते. वर्षाच्या प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला अतिशय महत्त्व आहे. तसंच अंगारकी संकष्टीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपतीचा मूल बीजमंत्र ओम गंग गणपते नमः या मंत्राचा संकष्टी दिवशी जेवढा होईल तेवढा आपल्याला जप करायचा आहे. या दिवशी पहाटे तर स्नान करून घरातील सगळी कामं आवरून घ्यायची, घरातील देवपूजा आवरून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. मी व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची शाळेत प्रगती व्हावी, अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना इच्छित नोकरी प्राप्ती व्हावी, त्यांच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर व्हावी यासाठी आपल्याला या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. गणपती बाप्पांना अभिषेक करताना आपल्याला 11 वेळेला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणं जमलं नाही तर 11 वेळा गणेश स्तोत्र, साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका या मंत्राचा जरी तुम्ही 11 वेळा जप केला तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तांदळाचं आसन करायचं, त्याच्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आणि त्यांची हळद कुंकू अष्टगंध लावून पूजा करून घ्यायची. त्यांना अखंड 11 अक्षदाही वाहायच्या. अक्षदा म्हणजे
तांदूळच असतं, पण ते पांढऱ्या रंगाचं तांदूळ अजिबात व्हायचं नाही. तांदूळ हे अखंड असावं आणि त्याला थोडंसं आपल्याला कुंकू, हळद कुंकू लावून मिश्र केलेलं असावं. तर ते 11 तांदूळ आपल्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत. त्यांना एक दुर्वाची पेंडी, त्याच्यानंतर लाल रंगाचं जास्वंदीचं फूल व्हायचं आहे आणि त्यांना धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर घरच्यांनी सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे. दिवसभरात ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला गणपती बाप्पांचा मूलमंत्र ओम गंग गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. अशी साध्या आणि सोप्या पद्धतीनंही तुम्ही गणपती बाप्पांची या अंगारकी संकष्टीला पूजा करू शकता. अंगारकी संकष्टीला मनोभावे सेवा केल्याने 21 संकष्टी केल्याचं पुण्य मिळत असतं आणि आपली इच्छित मनोकामनाही पूर्ण होत असते. अंगारकी संकष्टीला तुम्ही अंगारकी श्लोकसुद्धा म्हणू शकता. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टे हरमे देवं ग्रहानार्घ्यम नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थायु संपूजितं विधुदये क्षिप्रं प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची शाळेत अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीविषयक काही अडचणी असतील तर त्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. ती म्हणजे या दिवशी 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. मग ते तुम्ही एकदाच म्हणू का, 5 वेळा म्हणू का, तर नाही. आपल्या मुलांचं नाव घेऊन आपल्या मुलांच्या बाबतीतली जी काही समस्या आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तुम्ही 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 10 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणून 11व्या वेळेला फलश्रुती तुम्ही म्हणू शकता. असं 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यानं तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतील. गणपती अथर्वशीर्ष म्हणायला अवघड आहे म्हणून ते तुम्ही मोबाईलला लावून ठेवलं आणि त्याच्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न केला तरीही चालू शकतं. जर गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर गणपती स्तोत्राचं पठण केलं तरीही चालू शकतं. शक्य असेल तुमची मुलं तुमच्या ऐकण्यातील असतील तर मुलांकडून हे गणपती स्तोत्र तुम्ही अवश्य म्हणून घ्या. त्यांच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतील. अभ्यासात लक्ष लागावं, वाचलेलं सगळं लक्षात राहावं, नोकरीत बढती मिळावी, या सगळ्या गोष्टींसाठी हा एकच उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तर या उपायानं तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे तर दूर होतीलच आणि मुलांच्या सावरण्यानं तुमचं आयुष्यही नक्कीच मार्गी लागेल. या सगळ्या सेवा झाल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयानंतर, म्हणजे या दिवशी चंद्रोदय आहे 9:22 तर 9:22 चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना पाण्यामध्ये हळद कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल व्हायचं आहे. त्याच्यानंतर चंद्राची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि चंद्राला ओवाळून नंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. या दिवशी तुम्ही मोदकाचा नैवेद्य करू शकता. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे जर त्यांच्या आवडीचा नैवेद्य जर त्यांना मिळाला तर तुमची मनोकामना अवश्य पूर्ण होईल. जर तुम्हाला आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईपही करा. समोरील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.